नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपली रेसिपी आहे ब्रेड पकोडा। बघा किती छान आपला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे बघा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। एक चम्मच तेल टाकून घेऊया। याला थोडं गरम होऊ द्या। तेल गरम झालेलं आहे। आता एक चम्मच जिरं टाकून घेऊया। त्याला फुलं देऊया आणि एक कांदा मोठ्या साईजचा, कांद्याला चांगलं भाजून घेऊया आपण। याचा कलर चेंज होईपर्यंत थोडी अद्रक लसणची पेस्ट मिक्स करून घेऊया। याचा उग्र वास जाईपर्यंत परतून घेऊया। कांदा लसण झालेला आहे। आता आपण याच्यात सुके मसाले ॲड करून घेऊया। एक चम्मच काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडीशी कस्तुरी मेथी, हे सर्व मिक्स करून घेऊया। आणि 2 आलू घेतलेले उकडून हे टाकून घेऊ याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया आपण। ह्या मॅशरच्या साहाय्याने आपल्याला मॅश करून घ्यायचे आलू पूर्ण अशा प्रकारे। याच्यात एकही गुठली राहिली नाही पाहिजे आलूची। अशा प्रकारे मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। एक वाटी बेसन घेतलेलं आहे। आता याला आपण भिजून घेऊया। अशा प्रकारे भिजून घेतलेलं आहे बघा। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही। 2 ब्रेड घेतलेले आहे। आता याला आपण मधामधून कट करून घेऊया अशा प्रकारे। आणि याच्यामध्ये आपण आलूची स्टफिंग भरूया। आलूची स्टफिंग भरून घ्यायच्या। सर्व ब्रेडवर आलूची स्टफिंग भरून घ्यायची आहे आणि हा ब्रेड त्याच्यावर ठेवून द्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व आपल्याला ब्रेडमध्ये स्टफिंग भरून घ्यायची आहे। ह्या बेसनमध्ये आपल्याला डीप करून घ्यायचा आहे आणि एक साईड आपण तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये आपण हे टाकून घेणार आहे। आपल्याला हे चांगलं तळून घ्यायचं आहे। दोन्ही साईडनं तळून घ्यायचं आपल्याला। आता आपल्याला दुसऱ्या साईडनं शेकून तळून घ्यायचं आहे बघा। अशा प्रकारे आपल्याला ब्रेड पकोडे बनवून घ्यायचे आहे। गाडीवर जसे ब्रेड पकोडे मिळतात तसेच आपण घरी ब्रेड पकोडा बनवू शकतो बघा। अशा प्रकारे ब्रेड पकोडा तयार झालेला आहे।